जी बातमी आहे नीरव मोदी संदर्भातली। पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून या ठिकाणी तो अगदी मोकळेपणाने फिरताना दिसतोय। द टेलिग्राफ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबत दावा केलाय। नीरव मोदीला आम्ही शोधला असून तो वेस्ट एंड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे टेलिग्राफने म्हटलंय। बँकिंग क्षेत्रामध्ये 13,000 कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी सध्या फरार आहे। इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये त्याच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस सुद्धा काढली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गाजियाबाद आणि नोएडाच्या दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी ते विविध विकास कामांचं उद्घाटन करतील। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदींनी उद्घाटनांचा धडाका लावलाय। गाजियाबाद आणि नोएडा इथं अनेक विकास कामांचं उद्घाटन झालं। राजस्थानच्या बिकानेरमध्ये दुपारच्या सुमारास MiG-21 बायसन विमान कोसळलंय। सुदैवानं या अपघातातून वैमानिक बचावलाय। नेहमीच्या सरावासाठी हे विमान उडालं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही वेळातच विमान कोसळलं। दरम्यान या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण दलाने दिले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पाडताना भारताचं MiG-21 बायसन पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं होतं। MiG-21 है जो नाल एयरफोर्स से जिसने उड़ान भरी थी और उड़ान भरने के बाद दुर्घटनाग्रस्त हो गया। पायलट हैं वो सुरक्षित हैं, वो इजेक्ट करके टाइम पे, और किसी तरह की जानहानि नहीं हुई। पुलिस का काम तो कॉर्डन ऑफ करना है, बाकी जो जांच है वो एयरफोर्स कर रहे हैं। हमारा काम उनको सहयोग देना है और इस जो एरिया है इसको सुरक्षित रखने का।